महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्र्यांना तसेच मान्यवर महिला लोकप्रतिनिधी असलेल्या माजी महिला खासदारांना शिवीगाळ करणारे भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर अॅट्रॉसिटीसह योग्य ते सर्व कलम लावून तातडीने गुन्हा नोंद करावा। नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र आणि अन्य जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये देखील या ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्यामुळे मान्यवर लोकप्रतिनिधींच्या होणाऱ्या मानहानीची व्याप्ती लक्षात घेऊन मोठ्यातील मोठी दंडात्मक कारवाई केली जावी या मागणीसाठी नंदुरबारच्या जनतेसह संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे। त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला आणि प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा। त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताई गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरीची ताबडतोब भाजपमधून हकालपट्टी करावी आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू। आता काही दिवसापासून सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्या व्हिडिओ इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात। एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? त्यांनी एक आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही। ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार? नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व माजी आदिवासी विकास मंत्री तसेच नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार संसद रत्न आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल काही दिवसापासून जे सोशल मीडियावरती जे काही ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग जे व्हायरल होत आहे, तर या भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजयभाऊ चौधरी ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं रोप लावलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आदरणीय गावित साहेब आणि गावित परिवाराने जे पक्ष वाढवला तर संघटन वाढवलं आणि या विजयभाऊ चौधरी हे आमचे जे आधारस्तंभ आहेत, या जिल्ह्याचे जे शिल्पकार आहेत, या जिल्ह्याची ज्यांनी संसदेमध्ये जे कामांची जी पावती पोहोचवली अशा आमच्या नेत्यांविरुद्ध जर विजूभाऊ चौधरी हे जर अश्लील शब्दाने जर त्यांची टिंगल करत असतील तर याला सगळ्यात पहिले आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या नंदुरबार तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो। नंदुरबार लोकसभेच्या संसदरत्न खासदार आणि ज्यांनी 2 टर्म नंदुरबारची खासदारकी एकदम योग्यरित्या आणि यशस्वीरित्या पार पाडलेली आहे, तसेच या जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यामुळेच या जिल्ह्यात प्रगतीची दिशा या जिल्ह्याला मिळाली आहे। आणि अशा व्यक्तींबद्दल पक्षाचा एक राज्यस्तरावरील माजी राज्यस्तरावरील एक नेता अपशब्द बोलतो, त्यांना शिवीगाळ करतो आणि ज्या पद्धतीने त्या रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत, तर त्या आधाराने तसेच फक्त त्यांच्याबद्दलच नाही पण काही राज्यातील बडे मंत्री देखील यांच्यामुळे गोत्यात येऊ शकतात। म्हणून आमची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती आहे की अशा व्यक्तीची जे विजय चौधरी यांनी जी पद्धतीने टीका केलेली आहे आणि जी शिवीगाळ केलेली आहे त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करावं, जेणेकरून आपल्या पक्षाची बदनामी होणार नाही आणि योग्य ती कार्यवाही प्रशासनाने देखील करावी अशी आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो।